माझावर आपण पाहताय पैसा झाला मोठा आणि आजचा आपला विषय सुरू आहे मुदतपूर्व कर्जफेडीचे फायदे। आपल्याला पुढचा फोन आलेला आहे मनोज बोरसे यांचा। नमस्कार मनोज, तुमचा काय प्रश्न आहे? माझा प्रश्न असा आहे की मी 2009 मध्ये 8.25 इंटरेस्ट रेटने एचडीएफसी बँकेकडून 12.5 लाख लोन घेतलेलं आहे। आता ते 2011 मध्ये तो फ्लोटिंग होणार आहे, तर त्या आता मला प्रीपेमेंट करायचं आहे त्याचं। तर फुल प्रीपेमेंट जर मी केलं तर एचडीएफसी बँक माझ्याकडून प्रीपेमेंट चार्जेस घेईल का, आणि जर घेईल तर मी किती प्रीपेमेंट करावं की त्यानुसार ते माझं प्रीपेमेंट घेणार नाही चार्ज? मनोजजी, ही जी आता आपण घोषणा ऐकली ही दोन बँकांसाठी झाली की प्रीपेमेंट चार्जेस पूर्णतः काढून टाकले आहेत, ते केवळ स्टेट बँक आणि आयसीआयसीआयनी। पण जसं मगाशी आपण म्हटलं की ह्या दोन सर्वात मोठ्या बँक्सनी हे केलंय, त्यामुळे येत्या काही काळात बाकीच्या बँक्स देखील फॉलो करतील, बाकीच्या बँक्स देखील प्रीपेमेंट चार्जेस काढून टाकतील। पण सध्या जर तुम्ही उद्या समजा प्रीपेमेंट करायला गेलात तर तुम्हाला प्रीपेमेंट पेनल्टी द्यावी लागेल। आणि बऱ्याचशा बँक्स वेगवेगळे टर्म्स असतात। काही बँक्स म्हणतात तुम्ही 50% पर्यंत प्रीपेमेंट केलं तर आम्ही तुम्हाला काही पेनल्टी लावणार नाही वगैरे, तर तो तुम्हाला चेक करावा लागेल। येत्या काही काळामध्ये जर घोषणा झाली तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा येईल, आणि मला असं वाटतं की ती घोषणा होईपर्यंत तुम्ही थांबावं आणि मग प्रीपेमेंट करावं लोनचं। नाही तर तुम्ही नक्कीच तुमच्या बँकेबरोबर निगोशिएट देखील करू शकता की मी दुसऱ्या बँकेकडे गेलो तर मला या व्याजदराने कर्ज मिळेल, त्यामुळे मला तुम्ही जो आता फ्लोटिंग देत आहात तो पण थोडा कमी द्या, बाकीच्या म्हणजे तुमच्या नवीन कस्टमर्सना तुम्ही जो फ्लोटिंग रेट देत आहात तो द्या, असं देखील तुम्ही निगोशिएट करू शकता येत्या काही काळामध्ये। निश्चितच। आपल्याला आणखी एक फोन आलेला आहे, पुण्याहून विचारतायत राजेश पाटील। राजेश पाटील, काय प्रश्न आहे आपला? नमस्कार सर। हा नमस्कार। माझा प्रश्न असा आहे की माझं LICचं गृहकर्ज आहे, 18,30,000 आहे ते यावर्षीच मी घेतलेलं आहे। पण माझा असा प्रश्न होता की आपण ते दर महिन्याला 20-20 हजार रुपयाचं प्रीपेमेंट करू शकतो का? आयडियली करता आलं पाहिजे। जसं मी मगाशी म्हटलं की तुमच्या बँकेच्या टर्म्स अँड कंडिशन्स वरती डिपेंड करतं। काही बँक्स म्हणतात की तुम्ही एवढंच मिनिमम मला आणून प्रीपेमेंट केलं पाहिजे, 25% आसपास केलं पाहिजे, 20% आसपास केलं पाहिजे। जर ते 20,000 प्रीपेमेंट करायला तयार नसतील समजा तुमच्या केसमध्ये आणि म्हणत असतील तुम्ही थोडी जास्त रक्कम आम्हाला आणून द्या, तर तुम्ही एक करू शकता की 20,000चं तुम्ही रिकरिंग डिपॉझिट उघडू शकता। 12 महिने तुमचे साधारणतः 2.5-1 लाख रुपये जमा होतील आणि मग ते 2.5 लाख रुपये तुम्ही जाऊन देऊ शकता, किंवा तुम्ही बँकेला चेक करा आणि ते जर दर महिन्याला 20,000 प्रीपेमेंट घ्यायला तयार असतील तर त्याच्यासारखी चांगली गोष्ट कुठचीच नाही। मगाशी आपण फायदे पाहत होतो, 2 फायदे आपण पाहिलेले होते, आणखी काही फायदे तेही आपण पाहूया आणि त्याच्यावर तुम्ही आम्हाला विश्लेषण कराल। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया मुदतपूर्व कर्जफेडीचे पुढचे फायदे। मुदतपूर्व परतफेड केल्यामुळे हप्ते कमी करण्यासही मोठी मदत होते। गृहकर्जाची मुदत वाढवण्यापेक्षा परतफेड करणं केव्हाही जास्त श्रेयस्कर असतं। अश्विन, जेव्हा व्याजदर वाढतात ना, तर 1% जर तुमचं फ्लोटिंग रेट मधलं व्याजदर वाढला तर तुमचं टेन्युअर 6 वर्षांनी वाढू शकतं। त्यामुळे मला असं वाटतं की जसं आपण हा मुद्दा बघत आहोत आणि आता पण आपल्याला प्रश्न आला होता की मी परतफेड करू का, तर नक्कीच केली पाहिजे। त्याने तुमचे हप्ते नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट तुमचे कमी होतील आणि जेणेकरून तुमचं कर्ज लवकर आटोक्यात येईल, लवकर आटपत घेता येईल। त्यामुळे तुम्ही जर जेवढं लवकर प्रीपेमेंट कराल ते नक्कीच तुम्हाला बेनिफिशियल ठरेल। आणखी एक मुद्दा आहे, तो देखील आपण पाहूया। मुदतपूर्व परतफेड करताना आपण हा चौथा मुद्दा पाहतोय, नेमका व्याजाचा दर काय, त्या अनुषंगाने हा मुद्दा आपण पुन्हा एकदा पाहूया। मुदतपूर्व परतफेड करताना व्याजाच्या दरावर कायम नजर ठेवणं आवश्यक असतं। अश्विन, आपण आता जे प्रश्न काही बघितले ना, तर आपण नेहमी बघितलं पाहिजे की आपला सध्याचा व्याजदर किती आहे। तुम्ही जो काही व्याजदर देत आहात तो साधारणतः 9% वरती असेल, कारण सध्या आपल्याकडे गुंतवणुकीवर परतावा 9 ते 10% आसपास आहे। तर तुम्ही कर्ज देतानाचा जो परतफेड करतानाचा व्याजदर तुमचा 10% वरती असेल तर डेफिनेटली ते तुम्ही परतफेड करणं आवश्यक आहे। जर तुमचा व्याजदर 10च्या खालती आहे किंवा सध्याच्या गुंतवणुकीच्या दरापेक्षा कमी आहे, याचा अर्थ काय आहे की तुम्ही कमी स्वस्त दराने व्याज घेत आहात आणि तेच पैसे तुम्ही दुसरीकडे गुंतवले तरी तुम्ही 1%चं, म्हणजे समजा 9% माझा व्याजदर आहे सध्या आणि मला 10% बाजारात गुंतवणुकीवर परतावा मिळतोय फिक्स्ड डिपॉझिटवर, तर मी इनफॅक्ट ते पैसे परतफेड न करता 1% अजून जास्त
इन्कम मिळवू शकतो. त्यामुळे व्याजदर म्हणजे गुंतवणुकीत म्हणजे कर्जाचा परतावा कधी करावा, परतफेड कधी करावी, त्यासाठी बेसिक क्रायटेरिया असं मला वाटतं की व्याजदर हाच एक बेसिक क्रायटेरिया धरून चाललं पाहिजे. तो जास्त आहे तर तुम्ही रिपे करा, तो कमी आहे तर तुम्ही त्याचे बेनिफिट्स एन्जॉय करा. नाही सर, मनापासून आभार. एक खरं तर आज वेगळा विषय त्या अर्थी आपण घेतलेला होता आणि अपेक्षा करूया की लोकांच्या मनातल्या ज्या काही शंका होत्या त्या यामुळे दूर झालेल्या असतील. तेव्हा पैसा झाला मोठामध्ये. आजच्या पुरता आम्ही इकडेच थांबतोय.